झाला होता. झाला होता मागचा क्लास. येस सर. हा टॉपिक मी परवाच घेणार होतो, पण काही कारणास्तव क्लास कॅन्सल झाला होता. आय वॉज नॉट फीलिंग वेल. त्यानंतर जागतिक मानवी हक्कांचा जाहीरनामा, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, याची गरज का पडली होती? त्याची गरज यासाठी पडली होती की 1945 ला जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर एंड झाला त्यानंतर बरेचसे असे कंट्रीज होते ज्यांना, बरेचसे असे देश, आज देश आहे ते पहिले देश नव्हते, काही असे कंट्रीज होते ज्यांच्यामध्ये इंटरनल कॉन्फ्लिक्ट खूप जास्त होते. ठीक आहे, जसं तुम्ही बघितलं असेल की इंडियाची फाळणी झाली. इंडियाची फाळणी झाल्यानंतर इंडिया पाकिस्तानमध्ये दंगल झाली होती. ओके, त्यामुळे बरेचसे भारतीय त्या दंगलीमध्ये मारले गेले. पाकिस्तानातून मारून त्यांना भारतामध्ये पाठवलं होतं आणि भारतातून काही गोष्टींना मारून त्यांना पाकिस्तानात पाठवलं गेलं. म्हणजे डेड बॉडीज ट्रेनमध्ये तिकडून तिकडे पाठवले गेले. मग त्यावेळेस ही जी कंडिशन, म्हणजे ही जी सिच्युएशन होती त्यावेळेची, आणि अजून एक गोष्ट अशी होती महत्वाची, म्हणजे की युरोपियन कंट्रीज ज्या सक्रिय होत्या वर्ल्ड वॉर 2 मध्ये, त्याबरोबर त्यांच्यासोबत अजून काही अमेरिकन कंट्रीज होते. अमेरिका त्याच्यामध्ये नव्हता, पण अमेरिकेला जर्मनीने त्याच्यामध्ये मोडलं होतं, जर्मनीने खेचलं अमेरिका. ठीक आहे, मग याच्यामध्ये झालं असं की खूप साऱ्या देशांमध्ये काही महिला, म्हणजे काही कम्युनिटीज होत्या, त्यांच्यावर अत्याचार वगैरे होऊ लागले होते. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक कंट्री हा जी तिथे मेजॉरिटी होती ज्या कम्युनिटीची, मग त्या मेजॉरिटीनुसार त्यांना क्लेम करायचे की ही आमची मेजॉरिटी या देशामध्ये असते, म्हणजे हा देश आमचा आहे, ह्या कम्युनिटीज आहे, पर्टिक्युलर कम्युनिटीज आहे. म्हणजे असे खूप सारे क्राईम व्हायचे, ह्युमन राईटचं खूप सारं व्हायलेशन व्हायचं. म्हणजे ऑलरेडी वर्ल्ड वॉर 2 मध्ये तर काही म्हणजे इम्पॉर्टन्स नव्हतं डेड बॉडी. माणसाचं शरीर म्हणजे नश्वर होतं एक प्रकारे. ठीक आहे, कारण कितीतरी सोल्जर, करोडो सोल्जर मारले गेले होते. कितीतरी म्हणजे पूर्ण, म्हणजे खंड, आज युरोप खंड किती डेव्हलप बघा तुम्ही. त्यावेळेस एवढे मोठ्या मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर बॉम्ब्स वगैरे फेकले गेले होते आणि पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं होतं त्यावेळेस. म्हणजे ह्युमन लाईफला इम्पॉर्टन्स नव्हतं. म्हणजे इम्पॉर्टन्स जे आणलं ते कोणी आणलं? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन नावाची संघटना स्थापन झाली. या संघटनेमध्ये बऱ्याचशा छोट्या मोठ्या बॉडीज क्रिएट केल्या गेल्या होत्या, ज्याच्यामध्ये UNSC, UNGA, युनिसेफ, त्यानंतर युनेस्को, त्यानंतर WHO, WTO, याच्या बऱ्याचशा. WTO तर वेगळा पार्ट आहे, हा याच्यामध्ये येत नाही, युनो मध्ये. ती एक वेगळी सेपरेटली इस्टॅब्लिश ऑर्गनायझेशन आहे. म्हणून मग या देशांनी काय केलं, जे युनोचे मेंबर्स होते यांनी एक प्रकारे एक रेझोल्युशन पास केलं, आणि मग कुठेही कोणत्याही देशामध्ये मानवी अधिकारांचं उल्लंघन केलं जाणार नाही, कोणतीही मेजॉरिटी मायनॉरिटी अत्याचार करणार नाही. ठीक आहे, याची जी दखल आहे ती आंतरराष्ट्रीय लेवलला घेतली जाणार. जो कंट्री असा कोणी करत असेल, अशा एखाद्या देशावर होत असेल, तर त्या देशावर युनायटेड नेशन जी आहे कारवाई करणार, त्यांच्यावर निर्बंध लावणार, आर्थिक निर्बंध लागू होणार. तिथल्या गव्हर्नमेंटला जे आहे प्रकारे ते पाठबळ शकते. ठीक आहे, सो या सगळ्या गोष्टी त्यावेळेस केल्या गेल्या होत्या. सो तुम्हाला इथे त्यानंतर पुढे पॉईंट याच्यामध्ये असा होता की जागतिक मानवी हक्कांचा जो जाहीरनामा होता, कार्यारंभ हा 10 डिसेंबर 1948 हा मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. 10 डिसेंबर 1948. डेट लक्षात ठेवा, मला एक्झाम मध्ये विचारलं जाणार. ओके, सो 10 डिसेंबर इज सेलिब्रेटेड ॲज इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डे. स्टार मार्क करून ठेवा. टोटल 30 याच्यामध्ये कलम आहेत आणि 5 प्रकार आहेत त्याचे. ठीक आहे, कलम किती? एकूण 30 कलम आहेत आणि 5 प्रकार आहेत. साधारण अधिकार तुम्हाला मी याच्यामध्ये सांगतो. आता बघा, कलम आपण वन बाय वन तुम्हाला मी सांगतो की 30 कलम कोणते कोणते, कोणतं कलम कशी संबंधित आहे. ज्या प्रकारे आपलं संविधान आहे, भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हाऊ मेनी आर्टिकल्स आर देयर इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन? 395. भारतीय राज्यघटनेमध्ये किती राईट्स आहेत? अमोल, आर यू द न्यू स्टूडेंट टुडे इन टुडेज क्लास? अमोल ठाकर, अनम्यूट करके बताओ. अर्षिता मैम, ये अमोल न्यू स्टूडेंट है क्या आज की क्लास का? Yes, Amol, are you the new student? First lecture you are attending today? अनम्यूट करून सांग मला, पहिलाच क्लास आहे का? ठीक आहे, अनम्यूटचा ऑप्शन आहे, अनम्यूट करा तिथे माहिती असेल तर.
म्हणजे कसं की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना थोडंफार असं वाटतं की हाँ अमोल बोलिए। सर ओके सॉरी सर ओके डिस्टर्ब ओके केला। या हाँ इट्स ओके कोई इशू नहीं। सो आपको मराठी कंफर्टेबल है ना? आर यू कंफर्टेबल विथ मराठी? सर मराठीच आहे। अच्छा मराठी आहे का? अच्छा अच्छा ओके। हो सर। हा मला ते आडनाव ठाकर वाटले, ठाकरे आहे का? हो ठाकरेच आहे। ओके ठीक आहे great. ओके आता आता म्यूट करून दे, म्यूट कर। ठीक आहे। टोटल कलम किती आहेत? 30 कलम आहेत आणि याचे 5 प्रकार आहेत। 30 कलम आपला मी तुम्हाला प्रश्न असा केला, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये किती आर्टिकल्स आहेत? एनीवन कोण सांगू शकता का? 395 सर. ओरिजिनल 395 ओके. आणि प्रेझेंट 400 प्रेझेंट कलम किती आहेत? 430 च्या वरती आहे. ओके ओके. हॅलो टोटल किती आहेत? सांगा लवकर टोटल आता तुम्ही प्रेझेंट सांगितलं 395 आर्टिकल्स. बरं मला एक अजून क्वेश्चन विचारायचे तुम्हाला. आपली राज्यघटना आपण शिकत नाही पण मला एक रिव्हिजन बघू द्या तुमची. राज्यघटनेमध्ये एकूण किती कलम आणि किती भागात राज्यघटना डिवाइड सांगा बरं. 25 भाग आहेत 25 पार्ट्स ओके. आणि 12 अनुसूची आहेत. 12 अनुसूच्या ओके. करेक्ट आहे. अगदी बरोबर. 25 भाग 12 अनुसूची आणि 395 कलम. प्रेझेंट ना ओके. आता प्रेझेंट मध्ये 395 नाहीये. प्रेझेंट मध्ये किती कलम आहेत? 465 प्लस म्हणजे 470 अराउंड आहे. हे प्रेझेंट कलम आहेत लक्षात घ्यायचे. सर त्याचा 511 पर्यंत असायचे राज्यघटना. किती आहेत? 511 आयपीसी. हा आयपीसी राईट. आयपीसी 511 आहे. आपण कॉन्स्टिट्यूशनचं बघतोय. कॉन्स्टिट्यूशन मध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्ही बघितलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपले 395 ओरिजिनल होते आणि टोटल आता 470 अराउंड सांगतोय. कधी कधी कसं आर्टिकल्स वाढतात त्याची अपडेट आपल्याला नाही बरोबर. आपण जेव्हा एखाद नवीन एडिशन अकॉर्डिंग आपल्याला कळतं लक्षात घ्या. ठीक आहे. तुमचा लॉ झालाय का अमोल सर? सर नाही सर मी सध्या पोलीस मध्ये आहे. ऑन ड्युटी आहे सर. तुम्हाला आयपीसी तुम्हाला माहिती असेल ना पीएसआयची तयारी करताय. हो सर. कुठले पीएसआयची तयारी चालू आहे? तुम्हाला बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आयपीसी लॉ वगैरे सगळं तुम्हाला स्टडी करायचं आहे. इव्हन जे बाकीचे मुलं कमाईची एक्झाम देणार आहेत त्यांना लॉ वगैरे बेसिक आहेतच. ठीक आहे. येस सर येस सर. सर बेसिक लॉ आहेत का एमपीएससी ला पण? हा सर बोला ना अमोल सर बोला. लॉ आहे का सर? लॉ असतो का सर? तुम्हाला हो डिपार्टमेंट तुम्हाला सेकंड एक्झाम हो हो डिपार्टमेंटल लॉ आहे तुम्हाला. बाकीची जनरल नाही. मला वाटतं तुम्ही डिपार्टमेंटल करताय. डिपार्टमेंटल असेल तुम्हाला लॉ आहे. डिपार्टमेंटल थोडी टफ असते. हॅलो डिपार्टमेंटल काय म्हटलं? डिपार्टमेंटल थोडी टफ असते सर. हा बोला ना बोला.
डिपार्टमेंटल एक्झाम आहे हा ना, थोडी डिपार्टमेंटल tough टफ आहे ना आणि कॉम्पिटिशन थोडी पण एक हो. कॉम्पिटिशन हा एक्झॅक्टली बरोबर डिपार्टमेंटल टफ आहे थोडी लेवल जास्त आहे हो. लेवल जास्त आहे त्याची, बरोबर आहे. ठीक आहे. सो मग बघा आता तुम्हाला मी हे जे टॉपिक्स घेतोय तुमचे याच्यामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल जी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती ठेवायची. तुम्हाला एक्झाम मध्ये काय विचारलं जाणार की जे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आहे याच्यामध्ये की नाहीये तर ते 30 कलम तुम्ही इथे स्टार मार्क करून ठेवायचे. त्याची पीडीएफ मी तुम्हाला आता मी थोडंसं आय वॉज नॉट फिलिंग वेल म्हणजे बरं वाटत तुम्ही बाकीच्या पीपीटी मी तुम्हाला शेअर नाही केल्या तर मी तुम्हाला शेअर करून देतो. ठीक आहे. सो मानवी हक्क दिवस आणि याच दिवसाला 10 डिसेंबरला म्हणतो. तर साधारण आता पहिल्या कलम याच्याबद्दल काय सांगतो बघा मानवी हक्कांमधलं सर्व व्यक्ती जन्मतः स्वतंत्र असतात. ठीक आहे. आता मला एक सांगा आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधलं कोणतं आर्टिकल आहे जे स्वातंत्र्याचा अधिकार नागरिकांना देतो. बघूया तुम्हाला किती कलम माहिती आहेत. मी कंपॅरिझन करणार बरं तुम्हाला रिव्हिजन बघतो मी जे पॉलिटी आपण झालं म्हणजे मी तुम्हाला काही फंडामेंटल शिकवले त्याच्यातून तुम्हाला कोणते माहिती आहेत. 14 to 18. स्वातंत्र्याचा अधिकार विचारला मी एकदा. Article 14. स्वतंत्र कुठे आहे 21. याच्यामध्ये समता आहे समानता आहे त्याच्यामध्ये समानतेचा अधिकार आहे. 14 ते 18 समानता आहे इक्वॅलिटी. 14 ते 18 म्हणते 19 ते 22 19 sir. पासून एक्झॅक्टली 19 to 22 19 ते 22 या कलमामध्ये तुम्हाला स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत. 19 मध्येच तुम्हाला 6 स्वातंत्र्याचे अधिकार आहेत. किती 6. आता हे 6 कोणते मी तुम्हाला तुम्हाला सांगता यायला पाहिजे पण ठीक आहे त्याच्यात आपण मी विचारणार तुम्ही मग सांगायला वेळ लावणार वेळ जाणार. आठवा जे मागचं शिकवलेलं आहे ते आठवत चला. रिव्हिजन द्या बरं रिव्हिजन फार इम्पॉर्टंट आहे आणि वाचन अतिशय इम्पॉर्टंट आहे. तुमचं वाचन जर तुम्ही करत असाल ना मग अवघड आहे. वाचन जास्त ठेवा. लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे भारतीय राज्यघटना इकॉनॉमिक्स रंजन कोळंबे किंवा देसले. तुम्ही म्हणजे हे असे पुस्तक आहेत पर्टिक्युलर तुम्ही त्या पुस्तकांच्या काही म्हणजे भागाला तुम्ही रट्टा देखील केला तरी चालेल. रट्टाच करा मित्र इंडियन पॉलिटी. रट्टा म्हणजे पाठच म्हणजे त्याच्यात काही ट्रिक्स वगैरे नाही राहत. ते काही मॅथ्स रिजनिंग सारखं तुम्हाला ट्रिक्स त्याच्यात नाही राहणार. ठीक आहे. ते काही लँग्वेज नाही जे मी तुम्हाला थेरॉटिकली सांगणार. सो कलम 1 आहे सर्व व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहे. कलम 2 काय बघा कलम 2 मध्ये लिंग जात वंश जन्म ठिकाण धर्म यावरून भेदभावास मनाई आहे. मग आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमावरती प्रोव्हिजन आहे सांगा बरं. ही कशाची युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आंतरराष्ट्रीय लेवल. हे आंतरराष्ट्रीय लेवलची ह्युमन राईट्सचं डिक्लेरेशनचे आर्टिकल्स आहेत. म्हणजे या आर्टिकलचे आहे ना म्हणजे लिंग जात वंश जन्म ठिकाण आणि धर्म यावरून कोणत्या पण व्यक्तीमध्ये कम्युनिटीमध्ये भेदभाव करता येणार नाही आंतरराष्ट्रीय लेवलला. ठीक आहे. सांगा कलम कलम 15 सर. हा एक्झॅक्टली अगदी बरोबर. कलम 15 म्हणजे आर्टिकल 15 आहे. आर्टिकल 15 तुम्ही बघितलं असेल तुम्हाला मी मूवी पण सजेस्ट केली होती आर्टिकल 15 ची. ठीक आहे. आयुष्यमान खुरानाची मूवी आहे. इट्स वन ऑफ द बेस्ट मूवीज आणि ते स्पेशली आर्टिकल 15 म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं तुम्हाला बरंचसं लॉ रिगार्डिंग पार्ट कळून जाईल. तुम्ही जेव्हा पोलीस बनतात किंवा अधिकारी बनतात पोलीस अधिकारी बनतात तुम्हाला कशा प्रकारे तो निर्णय घेतो कशा प्रकारे कानून वर इम्पॅक्ट पाडला जातो राजकारणी लोकांकडून दबाव टाकला जातो तुम्हाला सगळं त्याच्यात कळेल. ते IPS दाखवलं त्या मूवीमध्ये तुम्ही बघा ते नक्कीच. आर्टिकल 15. सो लिंग जात वंश जन्म ठिकाण धर्म यावर भेदभाव करणंच मनाई असते. कलम 3 जीवित स्वातंत्र्य व संरक्षणाचा अधिकार. सांगा इंडियन पॉलिटीचा कोणता आर्टिकल आहे. कलम 21 सर. एक्झॅक्टली कलम 21 अगदी बरोबर. कलम 21 मध्ये राईट टू लाईफ आहे जगण्याचा अधिकार आहे. जीवित राहण्याचा अधिकार जगण्याचा म्हणजे जीवित राहण्याचा. आणि 21A मध्ये काय आहे शिक्षणाचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये सब आर्टिकल 21A. ओके. त्यानंतर 4 नंबर आहे गुलामगिरी प्रथेस मनाई. गुलामगिरी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो वेट बिगारी. वेट बिगारी अगदी बरोबर. ठीक आहे. कोणता आर्टिकल आहे सर त्याचा शोषणवाला कलम 23. एक्झॅक्टली हो शोषणाचा अधिकार अगदी बरोबर 23 आणि 24 याच्यामध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार दिलेला आहे तुम्हाला. कलम 5 काय बघा कलम 5 मध्ये कोणत्याही व्यक्तीला क्रूर अमानवी वागणूक न मिळणे कलम 5 आहे. कलम 6 मध्ये काय कायद्यासमोर सर्व ठिकाणी सर्व व्यक्ती समान. कोणता कलम आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचा
कलम 14 सर. कलम 14 अगदी बरोबर. कायद्यासमोर सर्व समान. ऑल आर इक्वल टू लॉ. ठीक आहे, ऑल आर इक्वल बिफोर लॉ, म्हणजे लॉ समोर कायद्यासमोर सगळे काय समान आहे. कलम 7 काय, कायद्याचे सर्वांना समान संरक्षण. कायद्याचे सर्वांना समान संरक्षण. कलम 8 काय, कलम 8 आहे मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास तत्सम राष्ट्रीय न्यायाधिकरणाकडे जाण्याचा अधिकार आहे. त्यानंतर कलम 9 बेताल अटक, जे वाटेल तेव्हा, बेताल म्हणजे काय, वाटेल तेव्हा अटक. स्थानबद्धता, चौकशीवर बंदी. सांगा मला कोणते कलम 9 मध्ये काय आहे, म्हणजे बेताल अटक, वाटेल तेव्हा स्थानबद्धता. कलम 22 सर. कलम 22. ओके, अगदी बरोबर आहे. म्हणजे कलम 22 मध्ये काय म्हटलेलं आहे की वाटेल तेव्हा अटक अथॉरिटी करू शकते का, नाही करू शकत. म्हणजे याच्यावर बंदी आहे, हे असं कोणतेही गव्हर्नमेंट नाही करू शकत, जे विदाउट, जे प्रॉपर प्रूफ गव्हर्नमेंटकडे नसतील तर. समजा जरी अटक केली विदाउट एनी रिझन्स किंवा असं वाटेल तेव्हा अटक केली एखाद्या व्यक्तीला, पण ती व्यक्ती, त्यांनी 24 तासाच्या आत त्यांना न्यायाधिकरणासमोर किंवा जज समोर त्यांना प्रेझेंट करावं लागतं. आणि 24 तासाच्या आत त्या व्यक्तीला, म्हणजे जजला जर असं वाटलं की या व्यक्तीची म्हणजे काही गुन्हेगारी नाहीये, म्हणजे त्यांनी कुठलाही गुन्हा नाही केलेला आहे, तर हा जो व्यक्ती आहे हा पूर्णपणे काय, निर्दोष आहे, तर जज त्यांना निर्दोष डिक्लेअर करू शकतात. ठीक आहे, गुन्हा केला असेल तर मग ठीक आहे, तो अटकेल याच्यामध्ये. कलम 10 बघा, न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार. काय, न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार. सांगा कोणता आर्टिकल आहे आपले. आता न्यायालय कोणतं आहे, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. लक्षात घ्या, हे कुठेतरी लिहून ठेवा तुम्ही, ICJ म्हणतो आपण त्याला. जर समजा आंतरराष्ट्रीय लेवलला काही कम्युनिटीवर जर समजा असा अत्याचार झाला, मानवी अधिकारांचं उल्लंघन झालं, तर ते इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये जाऊन ते आपला न्याय मागू शकतात. ठीक आहे, न्यायालयात जाऊन ते दाद मागू शकतात, म्हणजे की आमच्या अधिकारांचं उल्लंघन झालं, तुम्ही याच्यामध्ये इंटरफिअर करा. त्यावेळेस कोर्ट सिस्टम त्याच्यामध्ये इंटरफिअर करते. अजून कुठले सांगा. आपल्या राज्यघटनेचं कोणतं आर्टिकल आहे जे 10 नंबरच्या या कलमाला सिमिलर आहे. सिमिलर कलम तुम्हाला आठवले पाहिजे. तुम्हाला मी सांगितलं होतं शिकवताना पॉलिटीमध्ये, जर समजा मानवी अधिकारांचं उल्लंघन झालं तर आपण कोर्टात जाऊ शकतो का. येस, जाऊ शकतो. मानवी अधिकारांचं उल्लंघन जर कुठली ऑथॉरिटी करते गव्हर्नमेंटची, गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट आपण डायरेक्ट न्यायालयात जाऊ शकतो, आपण दाद मागू शकतो. कारण फायनली न्यायालय, कोर्ट जे असतं तेच तुम्हाला काय करते, एक प्रकारे जस्टिस देते. कोणता आर्टिकल आहे. आपण सुप्रीम कोर्टात पण जाऊ शकतो आणि हायकोर्टात पण जाऊ शकतो, पण एखाद्या सेशन कोर्टात जाऊ शकत नाही आपण, जे सुप्रीम कोर्टाच्या, सॉरी, हायकोर्टाच्या खाली असलं. ठीक आहे, मग याच्यामध्ये कलम जे 10 आहे, 10शी संबंधित आपला आर्टिकल 32 आहे. सो आर्टिकल 32 आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आपल्याला त्या आर्टिकलच्या अंडर मिळतो. आणि हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टचे रिलेटेड 32 आर्टिकल आहे. म्हणजे आपण जर समजा मानवी अधिकारांचं उल्लंघन झालं तर भारतीय नागरिक कोर्ट जाणार सुप्रीम कोर्टामध्ये अंडर आर्टिकल 32 आणि अंडर आर्टिकल 226 हायकोर्टात जाणार. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर 11 नंबरचा आर्टिकल आहे निर्दोषत्व सिद्ध करण्याच्या तसेच अटकेतून मुक्तता करून घेण्याचा सर्वांना अधिकार. हा एक कलम आहे. कलम 12 मध्ये काय, कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक कौटुंबिक बाबतीत कोणीही हस्तक्षेप करता कामा नये, हे आहे तुम्हाला आर्टिकल 12 मध्ये दिलेला. त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार काय, स्वातंत्र्याचा अधिकार मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 19 to 22. बघा स्वातंत्र्याचा अधिकार काय, कलम 13 मध्ये काय, संचार स्वातंत्र्य आहे. कलम 14 मध्ये प्रत्येकाला देशादेशात जात राहील आश्रय मिळणे. देशादेशामध्ये समजा तुम्हाला एक सांगतो बघा, याच्यावर एक एक्झाम्पल देतो. तुम्हाला रेफ्युजी माहिती आहे का, रेफ्युजी काय असतो सांगा बरं. रेफ्युजीज काय असतं सांगा.
सांगा लवकर. तुम्हाला याचं मी एक्झाम्पल देतो बघा. तुम्हाला रोहिंग्या मुस्लिम बद्दल तुम्ही ऐकून असाल, न्यूज पेपर मध्ये वाचलं होतं का अगोदर? रोहिंग्या मुस्लिम्स. नाही सर. ठीक आहे. सो रोहिंग्या मुस्लिम्स मध्ये मी तुम्हाला सांगतो की ही जी कम्युनिटी आहे रोहिंग्या यांचा बेसिकली जो उगम आहे तो बंगाल सॉरी वेस्ट बंगाल मधून आहे. वेस्ट बंगाल बांगलादेश मधून या कम्युनिटीचा उगम होतो आणि ही कम्युनिटी आहे ना म्यानमार मध्ये पसरलेली आहे. रोहिंग्या मुस्लिम्स त्याच्यातून काही मुस्लिम आपल्या वेस्ट बेंगॉल मध्ये पण आहेत भारतामध्ये. तर रोहिंग्या मुस्लिम जे आहेत यांना म्यानमारचे जे लोक आहेत, म्यानमारचे जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी यांना नागरिकत्व दिलेलं नाहीये. या लोकांना हे म्यानमारमध्ये आहे आणि म्यानमारमध्ये यांच्यावर खूप सारे अत्याचार झाले होते. यांना म्हणजे खूप मारून टाकण्यात आलं. त्यांना म्हणजे भर झोपेला जाऊन कापून टाकलं त्या लोकांनी आणि हे आपला जीव घेऊन इकडे तिकडे पळाले. त्यानंतर मग याच्यातून काही जे आहेत वेस्ट बेंगॉलच्या बॉर्डर बसले होते ते भारतामध्ये काही एंट्री झाले आणि मागे हा इश्यू खूप न्यूजपेपर मध्ये आला होता आणि ती म्यानमारची जी लेडी आहे त्याचं नाव, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं शांततेचं, त्याचं नाव मला आठवत नाही, गो शी शुंग असं काहीतरी नाव आहे त्यांचं. त्याच्या लेडी आहेत, त्यांना एक प्रकारे त्यांच्यावर कारवाई करण्याचं पण एक डिसाईड केलं युनायटेड नेशन्सने, परंतु अमेरिकेने हस्तक्षेप केला होता, इंटरफिअर. आणि त्यानंतर मग अमेरिकेने त्यांच्यावरचे जे प्रतिबंध ते हटवले होते. त्याच्यामुळे मग त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर ऍक्शन घेतली होती. ठीक आहे. त्यानंतर संचारबंदी यावर म्हणजे प्रत्येकाला देशादेशामध्ये जास्त राहील आश्रय मिळणे, परंतु काही देश असा आश्रय देत पण नाही ना. की आता समजा रोहिंग्या मुस्लिम एक असे होते की काही आता त्यांनी म्यानमारमध्ये किंवा म्यानमारमध्ये काही क्राईम केले असतील किंवा असं पण असेल की तिथल्या लोकांना जॉब नाही आणि बाहेरून येऊन यांनी सगळे जॉब घेऊन घेतले किंवा यांनी तिथल्या जमिनी बळकावल्या, असं काही प्रकार असेल त्यामुळे पण यांच्यावर अत्याचार झाले असणार. त्यानंतर पुढे जो याच्यामध्ये पॉईंट दिलेला आहे की ज्याच रहित आश्रय मिळणे. मग आता बघा हे प्रत्येक देशाचं कर्तव्य आहे की रेफ्युजीजला एक प्रकारे आश्रय देणे त्या देशामध्ये. आता मागे तर मग याच्यामध्ये पण झालं होतं की ओमन थोडी हिंसा झाली. मग तिथले लोक काय केले, त्यांनी थोडा कुवेतला वगैरे जाऊन पलायन केलं होतं. म्हणजे कुवेतला त्यांना आश्रय दिला होता, बरोबर. मग अशा लोकांना त्या देशामध्ये जीवाला धोका राहतो. जसं आता रोहिंग्या मुस्लिमला हे म्यानमारमध्ये बिलकुल पण सेफ नव्हते. थोडासा इश्यू शांत झाला, पण पहिले तुम्ही बघितलं असेल की समुद्रामार्गे वगैरे नद्यांमधून काही ते त्यांचं ते बिडार वगैरे आवरून ते निघाले होते. ठीक आहे. सो त्यानंतर कलम 15 काय बघा, प्रत्येकाला राष्ट्रीयत्व मिळणे. प्रत्येकाला राष्ट्रीयत्व मिळणे हा एक मुद्दा आहे. हा कलम 15 आहे. कलम 16 मध्ये लग्न, कुटुंब व समाज या उभारणीचे स्वातंत्र्य आहे. कलम 17 मालमत्तेचे अधिकार. कलम 18 विचार करण्याचे विवेकाचे व धार्मिक स्वातंत्र्य. कलम 19 विचार करण्याचा व मांडण्याचा अधिकार आहे आणि कलम 20 शांततामय मार्गाने एकत्र येण्याचे व संघटित करण्याचे स्वातंत्र्य आहे. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही बघितलं असतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, आता बघा हे आपण इथपर्यंत किती आर्टिकल बघितले यांचे, 20 आर्टिकल झाले. शांततामय मार्गाने एकत्र येण्याचा व संघटित होण्याचे अधिकार. त्यानंतर आर्थिक व सामाजिक अधिकार. आर्थिक व सामाजिक अधिकार. कलम 21 बघा याच्यामध्ये काय, शासकीय कामकाजात सहभाग घेता येणे, वेतन तसेच सार्वजनिक सेवा मिळवण्याचा समान अधिकार असते. आता मला एक सांगा, शासकीय कामकाजात सहभाग घेता येणे हे आपलं कोणत्या कलमामध्ये येते सांगा बरं. एम्प्लॉयमेंट अंडर पब्लिक सेक्टर कोणता कलम आहे सांगा. कोणत्या कलम अंडर येते सांगा लवकर. वेतन तसेच सार्वजनिक सेवा मिळवण्याचा समान अधिकार हा कोणत्या कलम अंडर येतो सांगा. डीपीएसपीचा आर्टिकल आणि वरचं जे फंडामेंटल राईट्सची प्रोव्हिजन आहे. लोकांच्या आर्थिक व सामाजिक अपेक्षांना लोकशाहीत आत्यंतिक महत्व देणं हे देखील एक आर्थिक सामाजिक अधिकार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघा इथे
वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला राईट्स दिसतील. कलम 22 मध्ये काय, सामाजिक सुरक्षा व मुक्त विकासाचा अधिकार. सामाजिक म्हणजे सोशल सिक्युरिटी प्रोव्हाइड करा, व मुक्त विकास म्हणजे काय, एक फ्री डेव्हलपमेंट, म्हणजे असे डेव्हलपमेंट की त्या डेव्हलपमेंट मध्ये कुठल्याही प्रकारे अडथळे नाही पाहिजे, कुठली डेव्हलपमेंट मुक्तपणे झाली पाहिजे. आता मुक्त डेव्हलपमेंटचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की समजा गव्हर्नमेंटला काही भारतामध्ये डेव्हलपमेंट करायची आहे. बघा भारत कसं आहे, एक स्टेट्स मध्ये डिवाइड झालेला आहे. म्हणजे जो जो राज्य त्या राज्याचं कामकाज बघतो. महाराष्ट्राचं बघतो, त्यानंतर गोवाचं बघतो, गुजरातचं बघतो, बरोबर. आता याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट, फ्री डेव्हलपमेंटचा अर्थ असा होतो की जी पण डेव्हलपमेंट असणार आहे याच्यामध्ये ती कशी असली पाहिजे, फ्रीचा अर्थ असा होतो मुक्त म्हणजे फ्रीचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं की डेव्हलपमेंट एक प्रकारे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणतो इन इंग्लिश. ठीक आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. कलम 23 बघा, याच्यामध्ये कलम 23 काय, रोजगाराचा अधिकार. रोजगाराचा अधिकार आहे का आपल्या घटनेमध्ये? तर राज्यघटनेमध्ये अधिकार आहे का? आहे सर. कोणता कलम? कलम 16 सर. सांगा. कलम 16 सर. ओके, कलम 16 बरोबर आहे. कलम 16 आहे अगदी बरोबर. समान काम समान वेतन, कोणता कलम? समान काम समान वेतन, सगळ्या कोणता कलम? सेम आहे ना सर तो, रोजगार मध्ये 16 नंबर आर्टिकल. सर 41 मध्ये येतं का सर, 41 आर्टिकल? एक मिनिट. 41 नाहीये, 41 नाही. हा सर बोला. अमोल सर 41 म्हटलं तुम्ही आणि आपले कलम 16 सर. विश्वनाथ सर. कलम 16 मध्ये येते सर ते, रोजगार मध्ये कलम 16 मध्ये पब्लिक एम्प्लॉयमेंट आहे. कलम 16 मध्ये पब्लिक एम्प्लॉयमेंट आहे. कलम ओके सर. 16 आहे ना, त्याच्यामध्ये पब्लिक एम्प्लॉयमेंट आहे, बरोबर. मी तुम्हाला हा कलम दिला होता, समान कामासाठी समान वेतन मिळतो. आता समजा एखादी मुलगी डेप्युटी कलेक्टर झाली, सॉरी एखादा मुलगा डेप्युटी कलेक्टर आहे, म्हणजे तुमच्यातून कोणी डेप्युटी कलेक्टर झालं, मित्र म्हणतो सगळे व्हा. तुम्ही एक एक्झाम्पल देतोय, तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात, म्हणजे मेल कॅन्डिडेट म्हणतोय मी. तुम्हाला सॅलरी आहे 1 लाख रुपये, त्याला 1 लाखाच्या पुढेच पेमेंट आहे. ठीक आहे, त्यांना 1 लाख तुम्हाला सॅलरी, आणि समजा नंतर मग लेडीज झाली, मुलगी झाली डेप्युटी कलेक्टर, आणि मग तिला काही 50,000 पगार देतील का त्या सेम कामासाठी? म्हणजे हा पण डेप्युटी कलेक्टर, म्हणजे मुलगा पण डेप्युटी कलेक्टर, मुलगी पण डेप्युटी कलेक्टर, पेमेंट यांचं वेगळं राहणार का? कारण ती फिमेल आहे म्हणून? नाही, पेमेंट सेम राहील ना. पब्लिक एम्प्लॉयमेंट मध्ये पेमेंट सेम राहतं, समान काम समान पेमेंट. हा, समजा जर तुम्ही डेप्युटी कलेक्टरचा कलेक्टर बनलात आणि मग मुलगी कलेक्टर बनली, हा, मग तिथं पेमेंटचा डिफरन्स होणार ना, कारण एक डायरेक्ट कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर आहे, रँकिंग मध्ये फरक आहे, पेमेंट पण फरक राहील ना, ऑब्वियस आहे. रँक नुसार तर पेमेंट असतं ती, पण सेम रँक सेम पेमेंट, लक्षात घ्या. म्हणजे आर्मी मधली रँक असो, मेजरची, कर्नलची,
तर मग ती डेप्युटी आपल्या गव्हर्नमेंटचे रँक असतो. PSI चे असेल किंवा समान समान PSI, एक मुलगा एक मुलगी दोन्ही PSI, दोघांचं पेमेंट सेम. तर तुम्ही बघा PSI ची सॅलरी किती, 70च्या वरती सॅलरी PSI ला स्टार्टिंग आहे ट्रेनिंग नंतर. ट्रेनिंगला त्यांना 45, आणि ट्रेनिंग संपली की 70+ त्यांची सॅलरी. STI, PSI आणि असिस्टंट कंबाईन मधल्या पोस्ट सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. चांगले जीवन जगण्या इतपत न्याय व योग्य वेतन मिळणे. अगदी बरोबर. कामगार संघटना स्थापण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार. कलम 24, कामात विश्रांतीचा, कामाच्या विशिष्ट तासांचा, बिनपगारी विशिष्ट रजांचा अधिकार. ऑब्विस आहे, जसं तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणतात की तुम्हाला इयरली किती दिवसाच्या सुट्ट्या असतात माहिती आहे का? इयरली किती हॉलिडे तुम्हाला गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून? संडे सोडून द्या, संडे सोडून सांगतोय मी. संडे तर ऑफिशियल हॉलिडे तुमचा. 60 सर. नो, 45. ते तुम्हाला डिफेन्सला असेल सर. डिफेन्सची आयडिया नाही म्हणून तुम्ही डिफेन्स मध्ये होता ना? डिफेन्स मध्ये 90 आहे सर. आहे. कशामध्ये 90. होते तुम्ही? मी आर्मी मध्ये होतो सर. हा, तुम्ही आर्मी मध्ये होता. Okay. तुमची रिटायरमेंट झाली की तुम्ही रिझिग्नेशन केलं सर? नाही, रिटायर्ड झालो सर. ओके मी 18 मध्ये भरती झालो, 34 ला रिटायर झालो. अच्छा अच्छा अच्छा. 16 वर्ष सर्व्हिस झाली तुमची. हा सर, 16 वर्ष झाली. 16 वर्षातच रिटायरमेंट आहे का आर्मी मध्ये? नाही आहे सर, पुढे प्रमोशन नाही घेतलं मी. अच्छा अच्छा. ओके, ग्रेट. आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला पुढे चांगले जीवन जगण्या इतपत न्याय व योग्य वेतन मिळणे. नंतर कामगार संघटना स्थापण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार. तर हे सगळे जे आहेत कलम 23 आहे. कुठलं कोणतं कलम 23 आहे? आपली राज्यघटना नाही, UDHR, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. कलम 24, कामात विश्रांतीचा, कामाच्या विशिष्ट तासांचा, बिनपगारी विशिष्ट रजांचा अधिकार. आपण याच्यामध्ये येतो. कलम 25 बघ, आता फक्त 30 कलमाचे आपण डिस्कस करून घेऊ. मग पुढचा आपण टॉपिकला स्टार्ट करूया. निरोगी व चांगल्या राहणीमानाचे आयुष्य मिळवण्याचा अधिकार, तसेच बालपण व मातृत्व काळामध्ये विशेष शुश्रूषा व सेवा मिळणे. हे तुम्हाला DPS मध्ये आहे, पण हे DPSP चा कलम आहे. ठीक आहे. 39 नंबरचा कलम आहे. नंतर कलम 26, मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा अधिकार. कशामध्ये? आपल्या राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये येतं, बरोबर. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण. शिक्षणाचा मानवी विकासात पुरेपूर वापर करणे. पालकांना पाल्याच्या शिक्षणाच्या संधीची निवड करता येणे. सांस्कृतिक अधिकार कलम 27 नंबर इथं आहे. 27 नंबर मध्ये आहे सांस्कृतिक जीवन जगता येणे. कल्चरल लाईफ तुम्हाला जगता येणे. जसं कल्चर आहे तुमचं त्या प्रकारे, जे प्रत्येक कम्युनिटीचं कल्चर आहे, कल्चरनुसार ते आपलं लाईफ जगते. असं कोणी बंधन टाकू शकत नाही की तुम्ही आमचं कल्चर फॉलो करा. बरोबर. इंडियामध्ये मुस्लिम लोकांना सांगू शकतो का? मुस्लिम समुदायाला सांगू शकतो का गव्हर्नमेंट की तुम्ही दिवाळी सेलिब्रेट करा? नाही, असं सांगू शकत. म्हणून सांस्कृतिक जीवन प्रत्येकाचं, समाजाचं, नंतर कॅटेगरीचं असेल किंवा धर्माचं असेल त्यांच्यापर्यंत जगतात. बरोबर. एवढं स्वातंत्र्य असतं. कलम 28, सामाजिक तसेच आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्य भोगता येणे आणि इतर अधिकार. कलम 29, समाजाप्रती प्रत्येकाचे काही कर्तव्य असते. कलम 30, घोषणेतील विविक्षित अधिकार किंवा स्वातंत्र्यास बाधक असे कृत्य करण्यास कोणत्याही देशास परवानगी आहे असे अर्थ प्रस्तुत घोषणेचा लावता नाही येणे. सो या प्रकारे इथे तुम्ही बघू शकता. सो हिअर टोटल 30 कलम आपण डिस्कस केले. आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार, ICESCR. याला काय म्हणतो आपण? इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन ऑन इकॉनॉमी. ऍक्च्युली ते इकॉनॉमिक पाहिजे होतं. इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट्स. आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार, ICESCR. याच्यामध्ये बघा, हा जो करार झाला होता, हा करार केव्हा झाला? हा करार आमसभेत. आमसभा म्हणजे कोणती? युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, जी युनायटेड नेशनची, युएनची सगळ्यात मेन संघटना आहे. तिच्यानंतर UNSCचा नंबर लागतो, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा, जिथे इंडिया परमनंट सीटचा दावा करतो. इंडियाला परमनंट सीट पाहिजे तिथे. ठीक आहे.
तो हा करार आमसभेमध्ये 16 डिसेंबर 1966 ला स्वीकारला व 3 जानेवारी 1967 पासून लागू झाला. त्यानंतर या कराराच्या सरनाम्यात मानवाधिकारास वैश्विक घोषणेत अपेक्षित असलेले मानवी स्वातंत्र्य व अधिकाराला तेव्हाच अर्थ आहे जेव्हा प्रत्येक व्यक्तीला आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार उपभोगता येतील. एकूण 31 कलमे व 5 भाग आहेत. ठीक आहे. आता याच्यातलं पहिलं कलम काय, इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन ऑन इकॉनॉमीवरचं, की प्रत्येक व्यक्तीला स्वयंनिर्णयाचा अधिकार देणे. कलम 2 ते 5 काय बघा, वंश, जात, धर्म, लिंग यावरून कुठलाही भेदभाव न करता कल्याणकारी लोकशाहीची स्थापना करणे. कशामध्ये, कलम 2 ते 5 मध्ये येतं, लक्षात घ्या. त्यानंतर कलम 6 बघा, कामाचा हक्क. कलम 7 आहे काम मिळणे, न्याय व योग्य वेतन, कामात विश्रांती, तसेच विशिष्ट तासाचे काम असते. कलम 8 मध्ये कामगार संघटना स्थापन करता येणे. आणि कलम 9 आहे सामाजिक सुरक्षेचा हक्क. आणि कलम 10 आहे प्रसूती काळात सुट्टी, वेतन तसेच आर्थिक पिळवणुकीपासून व बालमजुरीपासून बालकाचे संरक्षण. हे 10 कलम आपण बघितले. त्यानंतर 11 नंबरचा कलम, हे रिपीट झालं इथे, 10 आपण घेतले आणि 10 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर 11 नंबरचा कलम बघा, अन्न, वस्त्र, निवारा तसेच चांगले राहणीमान मिळण्याचा अधिकार. 12 मध्ये आहे उच्च प्रतीचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य लाभण्याचा अधिकार. कलम 13 आहे माध्यमिक शिक्षणाची संधी मिळणे. कलम 14 आहे वैश्विक सक्तीचे व मोफत शिक्षण मिळण्यासाठी राज्याने राष्ट्र पातळीवर नियोजन करणे. आणि कलम 15 आहे विज्ञान व संस्कृतीचा अधिकार तसेच विकासाचा अधिकार मिळण्यासाठी राज्याने प्रयत्नशील असते. वंशभेद निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय करार, इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म ऑफ रेशियल डिस्क्रिमिनेशन. वंशभेद निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय करार. आता हा करार वेगळा आहे. हा करार आहे इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म ऑफ रेशियल डिस्क्रिमिनेशन. बघा आंतरराष्ट्रीय लेवलला कोणते कोणते करार झालेले आहेत यांची तुम्हाला फक्त एक काय करायचं माहितीये का, की तुम्हाला या करार आणि करारचं तुम्हाला कधी तो रेझोल्युशन तो पास झाला, त्याची अंमलबजावणी केव्हा झाली ते तुम्हाला डेट लक्षात ठेवायची. बाकी कलमा वगैरे नाही पण लक्षात ठेवलं एवढं चालेल. तुम्हाला मी थोडं डिटेल मध्ये जातोय त्यामुळे, बट कलम तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही. सॉरी, कलम नाही पण केले, नुसते वाचून घेतलं तरी तुम्हाला चालेल. परंतु मात्र ह्याच्या डेट्स आहेत ना, हा थोडा फॅक्च्युअल डेटा हा तुम्ही लक्षात ठेवा. सर हा टॉपिक जो आहे तो रंजन कोळंबेच्या पुस्तकामध्ये नाहीये कुठला आहे, मला नाही आहे ना? नाही हे शोधला मला मिळाला पुस्तकात नाही. हा नाही. तुम्हाला हा टॉपिक फक्त माझ्याचकडे सापडणार आहे. याची पीपीटी तुम्हाला ते शेअर करतो मी, सगळं शेअर करतो. ओके सर. ठीक आहे. बुक्स पण आले तो लोगो ऍड करतो तुम्ही, आलेत का? नाही आले नाही सर. अच्छा ओके. ठीक आहे. स्वीकार बघा 21 डिसेंबर 1965, 21 डिसेंबर 1965 मध्ये याचा स्वीकार झाला. अंमलबजावणी आहे 4 जानेवारी 1971. टोटल 25 कलम 3 भाग त्याच्यामध्ये येतात, की 25 कलम 3 भागाचे आहेत. यामध्ये वंशभेद त्याची व्याख्या, तसेच कामात, शिक्षणात व आरोग्य सुविधा देताना वंशभेद टाळणे, तसेच वंशभेदामुळे मागे पडलेल्या समाजास आरक्षण देणे, सो हा सगळा याच्यामध्ये येतात. टोटल 175 सदस्य याचे मेंबर. इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म ऑफ रेशियल डिस्क्रिमिनेशन. तुम्हाला एक्झामला जर क्वेश्चन विचारला गेला की या कॉन्व्हेन्शन मध्ये टोटल किती मेंबर याचे सदस्य आहेत, ते म्हणजे 175. ओके. सो त्यानंतर स्त्री भेदभाव निर्मूलनाचा करार
या करारामध्ये CRDAW म्हणजे त्यांनी शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. हा करार वेगळा आहे. मी ऍक्च्युली थोडासा मध्ये घेतला मी, पण ठीक आहे, तुम्हाला हा याच प्रकारे आहे जो स्त्री भेदभाव निर्मूलनाचा करार. समजून घ्या, हा एक करार झाला, हा एक करार आहे आपला. सो अशा प्रकारे चौथा करार आपण डिस्कस करतोय. इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म आहे ते फ्रॉम झाला ऑल फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट विमेन. म्हणजे स्त्री भेदभाव कुठेही केला जाणार नाही, त्याच्यावर पण एक करार रेझोल्युशन पास केलेलं आहे. तुम्हाला मी याचं एक्झाम्पल सांगतो बघा. केनिया नावाचा देश आहे, सॉरी बोको हराम. बोको हरामचं नाव आलं तर मला कदाचित माहिती असेल असेल, तुम्ही त्यात एक सर्व्हिस म्हणा, तुम्हाला संघटनांचं नाव माहिती असतं. बोको हराम काय आतंकवादी संघटना आहे ते. ठीक आहे, बोको हराम ही टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे. आणि बोको हरामने काय केलं तुम्हाला मी सांगतो. यांनी 200 मुलींचं अपहरण केलं होतं केनियामधून. आणि त्यांच्या याच्याकडे ते त्यांना घेऊन म्हणजे त्या मुलींना आहे ना ऍक्च्युली त्यांचं एज्युकेशन चालू होतं आणि त्यांना वेस्टर्न एज्युकेशन वगैरे शिकवलं जातं. बोको हराम जे आहे ती इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे बोको हराम. मग यांनी काय केलं, त्या मुलींना किडनॅप केलं आणि त्यांना इव्हनला सांगितलं की तुम्ही जर वेस्टर्न एज्युकेशन आमच्या देशामध्ये जर तुम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला, इंग्लिश लँग्वेज जर इथं आणण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही या मुलींना ते पण म्हणतो ना लाईक वर्ड आहे बघा, वर्ष अलग करना. ठीक आहे, लाईक वर्ड इंग्लिश मध्ये काय वर्ड आठवतो कोणाला? लाईक फ्रेंच रिव्हॉल्युशन जेव्हा झाली होती ना, फ्रेंच रिव्हॉल्युशन फ्रेंचचा राजा होता लुईस 14वा, त्याला बी हेडेड म्हणतात. बी हेडेड, ठीक आहे, बी हेडेड केलं गेलं होतं त्याला, कारण तो अतिशय म्हणजे क्रूर होता. ठीक आहे, त्यामुळे आणि त्याने खूप म्हणजे फ्रान्सच्या लोकांना खूप अत्याचार पण केले होते, त्यांच्या मानवी अधिकारांचं खूप जास्त उल्लंघन केलं होतं. आणि त्याची जी राणी होती ती त्याने कुठल्या देशातून आणली होती, त्याची वाईफ, तिच्यामुळे तो पूर्णपणे अजून जास्त हे झाला होता. ठीक आहे, म्हणजे त्या राणीमुळे पण तो की राणीने सांगितलं की आपण त्या लोकांपासून दूर राहूया, किंवा जो महल असेल तो या कॉमन लोकांमध्ये आपण राहायचं नाही असं. त्यामुळे मग तो त्याच्यावर तिथल्या लोकांनी क्रांती केली. फ्रेंच रिव्होल्युशन मला माहिती पाहिजे ना, आपल्या घटनेशी बरेचसे संबंध आहे. राज्यघटनेमध्ये आपण ते 3 प्रिन्सिपल घेतले. कोणते कोणते? फ्रेंच राज्यघटनेतून काय काय घेतलं आपण? बघा, एमपीएससी म्हटलं ना की मग सगळं नॉलेज आहे बरं, लक्षात द्यायची. असा एक पण धर्तीवरला पॉईंट नाही जो एक्झाम मध्ये विचारणार नाही. अंडर द स्काय एव्हरीथिंग कॅन बी आस्क्ड. ढगाच्या वरती नाही माहिती मला, पण जेवढंही आभाळाखाली आहे तुम्हाला सगळं विचारलं जाणार. शुअर. सांगा बरं. विसरले का? बंधुत्व, समानता, अजून काय? तीन प्रिन्सिपल कोणते घेतले आपण फ्रेंच राज्यघटनेत? CRDAW. ओके, ठीक आहे, मला सांगा तुम्ही नंतर तीन कोणते प्रिन्सिपल आपण घेतलेले. हा जो स्त्री भेदभाव निर्मूलनाचा करार होता हा 1979 ला स्वीकारला गेला. आणि हा स्त्री भेदभाव तुम्ही पाकिस्तानातून बघितला असणार. जेव्हा पाकिस्तानची एक 16 वर्षाची मुलगी तिने आतंकवाद विरुद्ध डायरेक्ट लढा लढवला होता, कारण पाकिस्तानची जी इस्लामिक संघटना होती आतंकवादी संघटना, त्या मुलींना शिक्षण घेण्यापासून ते वंचित करत होते. एका मुलीने ती कॅम्पेन चालवली होती बघा. त्या मुलीचं नाव काय, तिला नोबेल प्राइज पण मिळालेले, मलाला युसुफझाई. मलाला, ठीक आहे, तर मलाला काय मिळालं, नोबेल पारितोषिक मिळालं तिला. आणि तिने जेव्हा ऐकलं नाही, एका टीचरची मुलगी होती, शिक्षकाची मुलगी होती, तिचे वडील पण शिकवायचे, तिच्या वडिलांना पण धमकी दिल्या त्याने
की तुम्ही एज्युकेशन बंद करा मुलांना, तुम्ही एज्युकेशन देताय, मुलींना एज्युकेट करताय, तुम्ही बंद करा. त्यांनी ऐकलं नव्हतं. त्या मुलींनी मग स्वतः कॅम्पेन स्टार्ट केली आणि त्यांची जेव्हा बस जात होती, स्कूल बस, तेव्हा त्या बसवर त्यांनी अटॅक केला होता. सो अनफॉर्च्युनेटली काही त्याच्यातून ड्रायव्हर वगैरे काही मारले गेले होते आणि या काही मुली वाचल्या होत्या. त्याच्यातली मलाला एक होती, तिला गोळी लागली होती डोक्याला. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे भेदभाव तुम्ही डेस्टिनेशन बघू शकता. म्हणजे मुलांनी शिक्षण घ्यायचं, मुलींनी घ्यायचं. आज पण भारतामध्ये परंपरा आहे की तुम्ही आज जर एकदमच बघितलं गाव पातळीकडे भेदभाव आहे की मुलीला जास्त शिकवणार नाही, मुलाला जास्त शिकवणार. ठीक आहे, आज कुठेतरी लोक अवेअर होत आहेत थोडाफार, म्हणजे की एक प्रकारे म्हणू शकतो तुम्ही आजचे पॅरेंट जे आहेत थोडेसे मॉडर्नाइज आहेत. मी थोडेसे मॉडर्नाइज म्हणू शकतो की थोडे अजून पण काही असं काही एवढे मॉडर्नाइज झालेले नाही, विचार मॉडर्न नाहीत, पण थोडेसे म्हणजे मुलींना शिकवावं पुढं एक त्यांची इच्छा असते, मुलींना काहीतरी बनावं, काहीतरी करावं, बरोबर. तर मग त्या लेवलला आपण म्हणू शकतो की मग सिटीतले पॅरेंट बऱ्यापैकी असं राहतात, पण गावाकडे नाही. गावाकडे मुलीवर फार रिस्ट्रिक्शन असतं. ठीक आहे, सो गावची मुलगी घराच्या बाहेर पण निघत नाही. जे असतं म्हणजे घराच्या बाहेर जरी गेली तरी फॅमिलीशी जाणार नाही. म्हणजे हे गाव एकटी कधीच जाणार नाही. म्हणजे हा जो फ्रीडम आहे इथे, म्हणजे थोडा भेदभाव म्हणू शकतो की एवढं कंजेस्टेड ठेवलं जातं की एक नॅरो थिंकिंग असते गावाकडे. ठीक आहे, इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन 1979 ला ही याचा स्वीकार झाला. पुढचा याच्यामध्ये काही महत्वाची कलम आहेत स्त्री भेदभाव संघटनेमध्ये. कलम 10, 11, 12, 13 आणि 14 ही महत्वाची कलम आहे. कलम 10 मध्ये शिक्षणाचे अधिकारास लैंगिक भेदभाव न पाळणे. 2 11 नंबर, रोजगार मिळवताना लैंगिक भेदभाव न पाळणे. आरोग्य सेवा मिळवताना भेदभाव न पाळणे. कलम 13 आर्थिक व सामाजिक लाभ मिळवताना भेदभाव न पाळणे. आणि कलम 14 ग्रामीण भागातील स्त्रियांना विवक्षित अधिकार. सो हे आले सगळे कशामध्ये महत्वाचे कलमांमध्ये. एकूण सदस्य किती आहेत? 187. सो बाल हक्काचा आंतरराष्ट्रीय करार हा आपण आता बघूया. याचे जे एकूण सदस्य आहेत इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन स्त्री भेदभाव निर्मूलन करार याची ते टोटल आहेत 187. बाल हक्काचा आंतरराष्ट्रीय करार हे जे हा जो करार आहे म्हणजे CRC आपण त्याला म्हणतो, कॉन्व्हेन्शन, इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ चिल्ड्रन, 20 नोव्हेंबर 1880 ला स्वीकारला गेला. सप्टेंबर 1990 ला अंमलबजावणी त्याच्यावर केली गेली. 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे बालक त्याला चाइल्ड कन्सिडर केला जातो. जो 18 वर्षाच्या खाली आहे त्याला बालक कन्सिडर केला जातो. आता पण हीच प्रोव्हिजन आहे का सांगा बरं? 18 वर्षाच्या खाली बालकची व्याख्या तीच आहे अजून पण. 18च्या खाली बालक लॉ मध्ये तीच व्याख्या आहे की चेंज झालेली काही? अमोल सर सांगा, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बरेचसे ऑलरेडी डिपार्टमेंट मध्ये आहात. सर सॉरी सर, ऐकलं ना सर. मी कशा संदर्भात हे म्हणतो की आता जो बालक आहे, बालकची व्याख्या काय? किती वर्षाच्या खाली बालक आहे? ऐकलोय बालक तसं 18च्या खाली जेवढे पण असतील ते बालक मध्येच घेतात. मग जन्मल्यापासून ते 18 पर्यंत वय 18 आपण त्यांना बळीच बोलतो. वय 18 पासून खाली सगळे बालक. हो बालकाची व्याख्या. ओके राईट. सो म्हणजे 18च्या खाली जेवढे असतात तेवढे बालक आपण त्यांना कन्सिडर करतो. परंतु वर्मा कमिटी अपॉइंट केली गेली होती जेव्हा निर्भया काम झाला 2012 मध्ये. निर्भया हत्या, हा वर्मा कमिटी अपॉइंट केली गेली होती. वर्मा कमिटीने काही शिफारशी दिल्या होत्या. ठीक आहे, वर्मा कमिटीने म्हणजे आज 18च्या खाली बालकच म्हणतात, परंतु वर्मा कमिटीने म्हणजे 18च्या खाली म्हणजे काय की त्यांना तेवढी मॅच्युरिटी नाही राहत, तेवढी आपण म्हणू शकतो तेवढं समज नाही राहत. म्हणजे एखादा क्राईम जर त्या वयात झाला तर त्या नासमज क्राईम असं त्याला कन्सिडर केलं होतं. त्याला पोस्को ऍक्ट लावतात. पोस्को त्याला फक्त 1 मिनिटासाठी अंडर हा बोला.
सर जर अंडर 18 असेल ना बळीत बोलतात. एखादी मुलगी जर सापडली तर तिला बळीत म्हणून बोलतात आणि त्याच्यावरती ऍक्ट लावतात, पोस्को ऍक्ट लावतात 5-6 ओके ओके सलमान करेक्ट, पोस्को ऍक्ट असं. अगदी बरोबर. ओके, मुलाचं एज मुलगा मुलगी 18च्या खाली बालक ज्यांना मुलगा जरी संबंधित. असला ना सर, कुणी हा असू देत, मुलगा असो किंवा मुलगी असो, ओके सेक्शन तेच असतात, पोस्को घेतात त्याच्यावर. एक्झॅक्टली पॉस्को घेतात, बरोबर आहे. प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड राईट्स जो कायदा आहे, पॉस्को नावाचा कायदा आहे. तो कायदा तुम्हाला मी सांगेन पॉलिटीमध्ये जेव्हा आपण करंट मध्ये घेणार तेव्हा तुम्हाला तो कायदा सांगेल की पॉस्को ऍक्ट काय आहे म्हणून. ठीक आहे, तो म्हणजे मुलांना क्राईम वगैरे पासून करण्यापासून त्यांना प्रतिबंध करणे त्या प्रकारे. मग त्याच्या अंडर त्याला ती पनिशमेंट असते पॉस्को ऍक्टच्या अंडरच त्या मुलाला. पण त्याला बाल कारागृहामध्ये ठेवलं जातं, त्याला जी हार्श पनिशमेंट नाही दिली जात, कारण शेवटी त्याचं तो तेवढा मॅच्युअर नाही जात त्या एज मध्ये. मग जेव्हा निर्भया घटना झाली होती 2012 दिल्लीमध्ये, त्या मुलीला म्हणजे पूर्ण भारतामध्येच ते फेमस झाली ती घटना. म्हणजे त्या मुलीला म्हणजे रेप करून तिला बसच्या बाहेर फेकून दिलं होतं की. आणि तेव्हापासून त्याच्यामध्ये जो एक क्रिमिनल होता तो 18 वर्षाच्या खाली होता, तो 17 वर्षाचा होता. त्या जे 4 का 5 ते क्रिमिनल्स त्याच्यामध्ये, मग त्याला एकाला म्हणजे तशी हार्श पनिशमेंट नाही झाली जशी बाकीच्यांना झाली होती. ठीक आहे, तर मग नंतर वर्मा कमिटी अपॉइंट केली आणि वर्मा कमिटीने सांगितलं की जे बालकचं जे वय आहे 18, हे 18 नाही ठेवायचं, हे 16 ठेवायचं. ठीक आहे, 16 मध्ये काय होतं की आता अजून एक घटना अशी झाली होती, वेस्ट बेंगॉल कोलकाताची घटना आहे. एक मुलगी रस्त्याने जात असताना एक 15-16 वर्षाचा मुलगा बाईकवरून येतो, ती मुलगी 24-25 वर्षाची, 22-23 वर्षाची, तो मागून बाईकवरून येतो, तिची ओढणी अशी खिचून घेऊन जातो. विचार करा, क्राईम बघा, लेवल काय याची, 15-16 वर्षाचा मुलगा. ठीक आहे, तर मग त्याच्यात पण तो त्या मुलावर एक केस वगैरे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण त्याचं वय मग आता वय त्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे 16 वर्ष. वर्मा कमिटीने ते एक घटनेचा रेफरन्स देऊन सांगितलं होतं की 16 मध्ये पण मुलं क्राईम करतात. ठीक आहे, आणि काही देशांमध्ये हे एज कमी आहे बरं, आपल्या भारतामध्ये फक्त 18 आहे. अमेरिकेमध्ये 14 वर्षाच्या मुलाचं एज जे आहे, सॉरी क्राईम म्हणजे क्रिमिनल, त्याला 14 वर्षामध्ये त्याला क्रिमिनल डिक्लेअर करतात तिकडे 14 वर्षानंतर. म्हणजे 14च्या खाली असेल तो बालक आहे. काही देशांमध्ये 12 आहे लिमिटेशन, काहींमध्ये 15 आहे, काही देशांमध्ये 16 आहे. इंडियाचं पण 16वर आणायला सांगितलं होतं वर्मा कमिटीने. ती शिफारस अजून त्यांनी पॉस्को अंडर तरी ऍक्सेप्ट नाही केली आहे. ठीक आहे, त्यानंतर एकूण 54 कलमे आहेत. महत्वाची कलमाची बघा, कलम 23 अपंग बालकाचे अधिकार, त्यामध्ये 24 आहे कलम चांगले आरोग्य मिळण्याचा अधिकार, कलम 26 सामाजिक सुरक्षेचा अधिकार, सोशल सिक्युरिटी, 27 आहे चांगल्या राहणीमानाचा अधिकार, कलम 28 शिक्षणाचा अधिकार, कलम 30 आर्थिक पिळवणूक, बालमजुरीपासून संरक्षण. आता आपले हे कलम 23 आणि 24 आहे बाल कामगाराचं. कलम 35 बघा, बालकांच्या अपव्यापारावर विक्र्यावर बंदी. बालकांचा अपव्यापार म्हणजे काय, विक्रा म्हणजे काय, विक्र्यावर, त्याला ट्रॅफिकिंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. ट्रॅफिकिंग म्हणजे काय बघा, की आता समजा मुलगा आहे मुलगी आहे, त्यांना म्हणजे ट्रॅफिकिंग करणं, त्यांचा सेल केला जातो, बरोबर. आता जे मोठे मोठे शहर आहेत तिथून अशा मुलांचा सेल केला जातो दुसऱ्या देशाच्या इकडे येतात, इकडचे तिकडे सेल करतात. म्हणजे हा डायरेक्ट मानवी हक्कांचं उल्लंघन आहे डायरेक्टली. म्हणजे असं करताना जर कोणी सापडलं, तुम्ही एक मूवी बघितला असेल बघा, बजरंगी भाईजान मूवी बघितलाय का तुम्ही, सलमान खानचा मूवी. त्याच्यामध्ये मुन्नी जी आहे, छोटीशी मुलगी राहते, तिला ते कुठं ते कोठ्यावर घेऊन जातात, ती कोणतरी लेडीज, तिला ते बघा तिथं ते तिथं विक्री करतात, बोली लावतात छोट्याशा मुलीची. मग यालाच म्हणतात बालकांच्या अपव्यापारावर व विक्र्यावर बंदी. ठीक आहे, मग ते कोणत्याही पर्पज साठी, गुलामगिरीसाठी ते विक्री करू शकतात, बाकी अदर पर्पजसाठी ते विक्री करू शकतात. ठीक आहे, सो अशा प्रकारे त्याला म्हणतो आपण बालकांच्या अपव्यापारावर बंदी. कलम कोणत्या 35 आहे या कॉन्व्हेन्शनचं. ठीक आहे, पुढील आपण जाऊया नेक्स्ट. पुढे आहे विकासाचा हक्क, राईट टू डेव्हलपमेंट. हा येतो
1944 फिलाडेल्फिया डिक्लेरेशन, आंतरराष्ट्रीय श्रम संघटना इलो, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. बघा अतिशय इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला याच्याबद्दल एक्झामला विचारलं जाणार म्हणजे जाणार. तुम्हाला याचं इस्टॅब्लिशमेंट इयर विचारलं जाणार शक्यतो. ठीक आहे. राईट टू डेव्हलपमेंट, फिलाडेल्फिया डिक्लेरेशन काय इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आर्थिक संरक्षण, समान संधी, सामाजिक विकासाचे धोरण याबरोबर आर्थिक व सामाजिक हक्कांसाठीचा पहिला प्रयत्न होता. 1945 युनोची सनद घोषित. यात कलम 55 मध्ये युनोने उच्च राहणीमान, संपूर्ण रोजगार तसेच आर्थिक व सामाजिक उन्नती आणि विकासात प्रोत्साहन दिले पाहिजे. 1948 मानवाधिकाराची वैश्विक घोषणा यामध्ये केली गेली. ठीक आहे. 1968 मध्ये तेहरान इराण मानवाधिकाराची पहिली जागतिक, यामध्ये मानवी हक्क व आर्थिक विकास यांना घनिष्ठ संबंध यांचे आहेत. 1986 मध्ये युनोने विकासाच्या हक्कांची घोषणा केली. त्याबरोबर यामध्ये विकासाचा हक्क, आर्थिक नैसर्गिक स्रोतांवर सर्वांचा समान अधिकार, त्यानंतर स्वनिर्णयाचा अधिकार, विकासात सहभाग मिळवण्याचा अधिकार, संधीची समानता. सो 1993 व्हिएन्ना ऑस्ट्रिया. कुठे आहे व्हिएन्ना ऑस्ट्रिया? ऑस्ट्रियाची राजधानी 1993. व्हिएन्ना कॉन्व्हेन्शन थोडं वेगळं आहे. यामध्ये मानवी अधिकाराची दुसरी जागतिक परिषद, यात विकासाच्या हक्कास मानवी हक्काचा अविभाज्य घटक असं म्हटलं गेलं. 1995 ला अजून एक कॉन्व्हेन्शन झालं, कोपेनहेगन आफ्रिका. कोपेनहेगन कुठे आहे? साऊथ आफ्रिकेची राजधानी कोपेनहेगन. युनोची सामाजिक विकास परिषद, यामध्ये दारिद्र्य हे विकासाच्या केंद्रस्थानी असावे असा ठराव या कोपेनहेगनच्या कॉन्व्हेन्शन मध्ये झाला. 1997 ला युनोचे महासचिव कोफी अन्नान. कोफी अन्नान आता आहेत का? नाही आहेत. ते होते ते कोफी अन्नान, अतिशय फेमस होते. हे घानाचे होते, घाना कंट्री. यांनी युनोच्या संपूर्ण यंत्रणेत मानव विकास, सामाजिक विकास व आर्थिक विकास यावर आधारित धोरणे ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर भारत आणि विकासाचा हक्क तो पण याच्यामध्ये केला गेला. कामाचा हक्क, रोजगाराचा हक्क, राईट टू वर्क, राईट टू एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. कलम 16 सरकारी नोकरी समान संधी. कलम 41 काम, शिक्षण, बेकारी, वार्धक्य, आजार, अपंगत्व यांना सरकारी मदत. कलम 42 कामगारांना कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी न्याय व मानवी वातावरणाची हमी द्यावी. कलम 43 सर्व कामगारांना वाजवी वेतन, चांगलं जीवनमान आणि पर्याप्त सामाजिक व सांस्कृतिक संधी द्यावी. कलम 43 हे उद्योगधंदे व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग घ्यावा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, रोजगारासाठी कार्यरत संस्था. आंतरराष्ट्रीय श्रम संघटना इलो, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. स्थापना केव्हा झाली? 1991 वर्साईच्या तहानंतर. मुख्यालय कुठे आहे? जिनेव्हा, स्वित्झर्लंड. सदस्य किती आहेत? 185. इलो म्हणजे दरवर्षी जिनेव्हा येथे. बघा तुम्हाला हे एक्झामला विचारलं झालं, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कुठे आहे? ते म्हणजे स्वित्झर्लंडला आहे, जिनेव्हाला आहे. सदस्य किती आहेत? 185. स्थापना केव्हा झाली? 1999 मध्ये वर्साईच्या तहानंतर झाली होती. इलो दरवर्षी जिनेव्हा येथे आंतरराष्ट्रीय श्रम परिषद आयोजित करते. या परिषदेला श्रम संसद असेही म्हटलं जातं. याला काय म्हणतात? श्रम संसद असे त्याला म्हटलं जातं. उद्दिष्ट आणि कार्य या संघटनेचे काय असतात? ही संघटना श्रमासंबंधित सर्व आकडेवारीचा मोठा स्रोत आहे, लक्षात घ्या. म्हणजे कोणत्याही देशामध्ये काही एम्प्लॉयमेंटचे इश्यू झाले, प्रॉब्लेम झाले, याच्यावर पण ते आपलं लक्ष केंद्रित करत राहते. दुसरी गोष्ट म्हणजे बालमजुरी विरोधात ती कार्य करते. बालमजुरी विरोधामध्ये ती कार्य करते. 1992 मध्ये IPEC हे त्यांनी मंजूर केलं होतं. बालमजुरी विरोधामध्ये कार्य कोण करते? इलो. म्हणजे कुठं समजा बालमजुरीचं जास्त प्रमाण असेल एखाद्या देशामध्ये, त्या देशामध्ये डायरेक्टली ऍक्शन घेऊ शकतं. कसं राहतं बघा, देशांच्या वर रेटिंग असते, ते लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय लेवलला जी संघटना तयार केली युनो, त्या युनोच्या अंतर या सगळ्या संघटना आहेत. इलो वगैरे वगैरे, युएनजी म्हणजे पुनगा, त्यानंतर आपण काय म्हणतो
उल्गानंतर तुम्हाला अजून एक आहे UNSC, म्हणजे एक सिस्टम आहे आंतरराष्ट्रीय लेवलला. त्या सिस्टमनुसारच काम करावं लागतं देशाला. जर त्या बाहेरचा देश काम करत असेल, नियम फॉलो करत असेल आंतरराष्ट्रीय लेवलचे, एक देशाचे नियम वेगळे असतात, बरोबर. देश त्याच्या परीने काम करणार, त्याच्या अकॉर्डिंग, त्याच्या अधिकारांच्या अकॉर्डिंग. इथं काही इव्हन इंटरफिअर नाही करणार आहे इंडियाला, की बाबा तुम्ही आम्ही सांगतो तसंच काम करा. पण असंही काम गव्हर्नमेंट करणार नाही की जिथे गव्हर्नमेंटची रेटिंग खराब होईल. ठीक आहे, जर इंडियामध्ये जर बाल मजुरीवर काही रोखच नसेल तर ऑब्व्हियसली इंडियाची रेटिंग काय होईल, खराब होणार आंतरराष्ट्रीय लेवलला, नाव खराब होतं देशांचं अशा वेळेस. ठीक आहे, त्यामुळे इंटरनॅशनल प्रोग्राम ऑन फ्लिमिनेशन ऑफ चाइल्ड लेबर हा एक पुढचा जो आपण त्याला एक प्रकारे म्हणू शकतो कॉन्व्हेन्शनच आहे. यानुसार रोजगारामध्ये भेदभाव न पाळणे, बालमजुरी बंद करणे, वेठबिगारी व सक्तीच्या श्रमास प्रतिबंध करणे यांचा याच्यामध्ये समावेश होतो. भारताच्या ग्रामीण विकास मंत्रालय, त्याला आपण MRD म्हणतो. ग्रामीण विकास यंत्रणेचे सर्वोच्च नियंत्रण 23 जानेवारी 1982 ला ग्रामीण पुनर्रचना मंत्रालयाचे नामकरण हे ग्रामीण विकास मंत्रालय असे केले. याचे 2 विभाग आहेत. पहिला आहे ग्रामीण विकास विभाग, दुसरा अंतर्गत ग्रामीण विकासाच्या योजना राबविल्या जातात. उदाहरणार्थ मनरेगा. भूसंसाधन विभाग, या अंतर्गत पडीक जमिनी लागवडीयोग्य करणे हे याचं उद्दिष्ट आहे. एक्झाम्पल बघा, अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम, वाळवंट विकास कार्यक्रम इत्यादी. ग्रामीण शिक्षण, आरोग्य, ओके. सो भूसंसाधन विभाग काय बघा, या अंतर्गत पडीक जमिनी लागवडी योग्य करणे उद्दिष्ट असतं. उदाहरणार्थ बघा, अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम. अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम, वाळवंट विकास कार्यक्रम इत्यादी. ग्रामीण शिक्षण, आरोग्य, पेयजल, रस्ते, गृहनिर्माण याचे 5 आधारस्तंभ आहेत. पुढे शिक्षणाचा अधिकार. आता शिक्षणाचा अधिकार जो आहे हा प्रत्येक देशाला, ठीक आहे, त्यानुसार त्यांना हा अधिकार मिळतो, बरोबर. मग आता याच्यामध्ये बघा, प्राथमिक सर्व शिक्षण अभियान हे कधी राबवलं गेलं? 2001 मध्ये भारतामध्ये राबवलं गेलं. लक्षात घ्या कार्यक्रम. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तर ते PM असताना त्यांनी हा कार्यक्रम राबवला 2001 मध्ये. माध्यमिक सर्व शिक्षा अभियान 2009 मध्ये यांनी राबवलं होतं. कलम 21 शिक्षणाचा हक्क हा जीविताच्या हक्कांशी जोडून मूलभूत हक्कात हा समावेश होतो याचा. ठीक आहे, 2002 यामध्ये 86वी घटना दुरुस्ती केली गेली. कलम 45 मोफत सक्तीचे शिक्षण. कलम 51 मूलभूत कर्तव्य 11वे. 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना पालकांनी शिक्षण संधी उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर या अनुषंगाने मग राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन 2009 हा कायदा संमत केला गेला होता. अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 झाली याची. शिक्षणासाठी कार्यरत संस्था आहे युनेस्को, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. बघा, या संघटना वेगळ्या आहेत थोडेसे. जसं आता ही संघटना वेगळी, थोडंसं याला बोर्ड करायचं राहिलं. युनेस्को म्हणजे काय? युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, बरोबर. याची स्थापना केव्हा झाली? 16 डिसेंबर 1935 मध्ये. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? पॅरिस, फ्रान्स. ठीक आहे, नेक्स्ट आपण घेऊ याच्यामध्ये 5 क्षत्रिय कार्यक्रम. याच्यामध्ये 5 क्षत्रिय कार्यक्रम कुठले कुठले? पहिले याच्यामध्ये शिक्षण, बरोबर. दुसरं नैसर्गिक विज्ञान, तिसरं आहे सामाजिक व मानव विज्ञान, 4 आहे संस्कृती, आणि 5 आहे माहिती व दळणवळण. माहिती आणि दळणवळण. उद्दिष्ट काय बघा? सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, विज्ञान व शाश्वत विकासाचा प्रसार करणे, नैतिक व सामाजिक आव्हानांना तोंड देणे. युनेस्कोचं काम आहे. पुढची संस्था आहे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालय
या मंत्रालयाचं काम काय असतं बघा, भारतातल्या शिक्षण व्यवस्थेचे सर्वोच्च नियंत्रण. याच्यामध्ये 2 विभाग, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, प्राथमिक माध्यमिक प्रौढ व्यावसायिक व अध्यापन शिवाय. नंतर आहे उच्च शिक्षण विभाग, यात विद्यार्थी उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, दुरुस्त शिक्षण. ठीक आहे. त्याबरोबर पुढे बघा याच्यामध्ये आरोग्याचा हक्क. कलम आहे 42, कामाच्या ठिकाणी मानववंचित परिस्थिती व प्रसूती सहायताबाबत. आता पुढची संघटना आहे बघा, ती आहे युनिसेफ, आरोग्यासाठी कार्यरत संस्था आहे. युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड, स्थापना केव्हा झाली? 11 डिसेंबर 1946 मध्ये. याला कायमचा दर्जा आहे. तो कायमचा दर्जा याला मिळाला होता 1954 मध्ये. मुख्यालयाचं कुठे? न्यूयॉर्क मध्ये आहे. दिस इज नॉट अ टेम्पररी इन्स्टिट्यूट, टेम्पररी ऑर्गनायझेशन, दिस इज परमनंट. उद्देशाचा काय आहे? उद्देश तुम्ही बघू शकता. दुसऱ्या महायुद्धात विध्वंस झालेल्या देशांमध्ये बालकांना त्वरित अन्न व आरोग्य सेवा पुरविणे. युनिसेफला युनोच्या स्रोतांपैकी 2-3 वाटा मिळतो. याचं कार्य काय बघा, कार्याचं असं आहे की बाल हक्कांचे संरक्षण होते, बालक तसेच माता रोगासाठी प्रयत्न होतो, HIV बाधित बालकांना औषधोपचार आणि बालकांना लसी, मूलभूत शिक्षण तसेच लैंगिक समानतेसाठी प्रयत्न. जागतिक आरोग्य संघटना WHO, स्थापना काय होती? 7 एप्रिल 1948. मुख्यालय काय होतं? जिनेव्हा, स्वित्झर्लंड. देवी, क्षय तसेच सांसर्गिक रोग, एड्स, मलेरिया इत्यादी विशेष प्रतिकार. कार्य काय? सर्वोच्च तत्व मानवतावादी सहाय्यक, यामध्ये उपचारात्मक व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांचा समावेश होतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या देशातील आरोग्य संस्थांच्या तांत्रिक, भौतिक व मार्गदर्शनपर याच्यामध्ये मदत होत असते. याबरोबर माता व बाल आरोग्य, पोषण आहार, स्वच्छता, पाणी, पर्यावरण, एकूणच मानवी कल्याणाशी कायदे, हे सगळं याच्यामध्ये येतं. बघा, ही सगळी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ऍक्च्युली. सो त्यामुळे तुम्ही जर वाचून पण जाल तर तुम्हाला हे क्लिअर होईल. साथी आजाराचे नियंत्रण उपचार, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. भारताचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आरोग्य व्यवस्थेचे सर्वोच्च नियंत्रण. अन्नाचा हक्क, राईट टू फूड आणि कलम 47, पोषण मानव राहणी म्हणून. कार्य संस्था कोणत्या? बघा, FAO, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, याला म्हणतो आपण FAO. जगातील लोकांना अन्न सुरक्षा पुरवणे हे या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट असतं. याचं कार्य काय बघा, आंतरराष्ट्रीय कृषी उत्पादन, आरोग्य व पर्यावरणासाठी सहकार्याची भावना वाढीस लावणे. FAO खाद्य किंमत निर्देशांकांनी फूड प्राइस इंडेक्स मोजत असते, एटसेट्रा. बघा, ह्याच्यामध्ये जागतिक अन्न कार्यक्रम WFP, वर्ल्ड फूड प्रोग्राम, FAOच्या 1961च्या परिषदेत सुरुवात जगातील उपासमार व कुपोषण नष्ट करणे हे उद्दिष्ट याचं असतं. वर्ल्ड फूड प्रोग्रामची म्हणजे उद्दिष्ट काय बघा, आता समजा कुठल्या पण देशामध्ये काही लोक जर भुकेने मरत असतील, उपासमारीने मरत असतील, 5 जगातली पॉप्युलेशन अशी आहे, बऱ्यापैकी पॉप्युलेशन, काहीतरी बिलियन पॉप्युलेशन आहे की जी ज्यांना आज पण एक टायमाचं जेवण भेटत नाही. ठीक आहे, म्हणजे एवढं फूड असून मध्ये फूड काय वेस्टच होतं. ठीक आहे, ऑब्विस आहे. म्हणून FAOच्या 1961च्या परिषदेत सुरुवात जगातील उपासमार व कुपोषण नष्ट करणे हे उद्दिष्ट आहे. दरवर्षी 9 कोटी लोकांना अन्न सुरक्षा मिळते, त्यापैकी 5.8 कोटी लोक, म्हणजे 5.8 कोटी हे लहान बालक आहेत. तुम्ही बघितलं असेल ना, जसं की स्कूल कॉलेजेस मध्ये, कॉलेज नाही पण स्कूलमध्ये मुलांना एक चांगल्या प्रकारे आता म्हणजे गव्हर्नमेंट वगैरे चांगल्या प्रकारे अन्न वगैरे प्रोव्हाइड करतात. आता तर मुलांना गव्हर्नमेंटच्या शाळांमध्ये त्यांना आता अंडी पण मिळतात खायला. ठीक आहे, त्यामुळे ते शाळा रेग्युलर अटेंड करतात, म्हणजे ते बंद पण करत नाही. ठीक आहे, आणि याबरोबर त्यांना दूध वगैरे पण मिळतं घ्यायला, आणि त्यांना जे ज्या क्वालिटीचं फूड बनवतं जिथे स्कूल, त्याची लेवल एक चांगली त्यांना ठेवतात, कारण तिथे इन्स्पेक्शन होतं. त्यांनी खराब क्वालिटी फूड प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला, त्यांची सर्व्हिस पण जाऊ शकते.
सो या प्रकारे आपण बघितलं. दरवर्षी 9 कोटी लोकांना अन्न सुरक्षा, त्यापैकी 5.8 कोटी लहान बालक. त्यानंतर भारताचे ग्राहक प्रकरण आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, मिनिस्टर ऑफ कन्झ्युमर फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युटर. आता याची स्थापना वगैरे नाही आहे, पण याच्यामध्ये काही विभाग आहेत ते आपण बघूया. या अंतर्गत 2 विभाग आहेत. पहिला आहे तो म्हणजे अन्न व सार्वजनिक वितरण विभाग, दुसरा आहे ग्राहक प्रकरणे विभाग. हा दुसरा आहे, हा पहिला आहे. ग्राहकांना पहिला जो आहे तो म्हणजे ग्राहकांना सार्वजनिक वितरण या व्यवस्थेद्वारे कमी किमतीत अन्नधान्य मिळावे, तसेच शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळावा, हे याचं उद्दिष्ट असतं अंतर्गत 2 म्हणजे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचं. ठीक आहे. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये काय बघा, यामध्ये सहकारी धोरणे, किमतींवर देखरेख, वजन मापे व वस्तू यांची मानके ठरविणे, तसेच ग्राहक संरक्षण कायदे इत्यादी. बालकांचा हक्क पुढचा पॉइंट आहे. कलम 24 यामध्ये बालमजुरी प्रतिबंध आहे. बालमजुरी प्रतिबंध. बालमजुरी प्रतिबंध 1952 मध्ये खाणकाम विषयक कायदा झाला. 1974 मध्ये राष्ट्रीय बालक धोरण झाले. 1975 मध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प झाला. 1986 मध्ये बालमजुरी प्रतिबंधक कायदा झाला. 2007 मध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग झाला. ओके, सो या प्रकारे तुम्ही बघू शकता. त्यानंतर बालकांसाठी कार्यरत संस्था युनिसेफ आपण त्याला म्हणतो. आंतरराष्ट्रीय बाल कल्याण संघ IFCW स्थापना केव्हा झाली? फिनलँड येथे स्थापना झालेली आहे 1919 मध्ये. फिनलँड कुठे आहे? फिनलँड, आइसलँड, त्यानंतर स्वित्झर्लंड, त्यानंतर लक्झमबर्ग, हे सगळे जे आहेत स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मध्ये येतात. जसं 38 मग याच्यामध्ये बघा 38 गैर सरकारी संघटनांनी एनजीओ चालवली होती या आखोडी IFCW आखोडी. 1995 ला या संघास युनोचे अधिकृत सल्लागार म्हणून मान्यता मिळाली. त्याचा उद्देश होता जगभरातील बालकांचे राहणीमान सुधारणे. भारतीय बाल कल्याण परिषद स्थापना 1953. याच्यामध्ये खासगी संस्था आहे. या संस्थेला युनोची मान्यता मिळालेली आहे. 1957 पासून भारतात राष्ट्रीय वीरता पुरस्कार दिले जातात. महिलांचे हक्क, राईट्स ऑफ विमेन, कलम 15 लिंग, धर्म, जात, वंश यावरून भेदभाव मनाई, ऑलरेडी आपण डिस्कस केलं. कलम 19 जे आहे समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य. 42 प्रसूती सहाय्य. 1990 राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम होऊन 1992 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. 2010 मध्ये राष्ट्रीय महिला सशक्तीकरण अभियानची स्थापना केली गेली. कार्यरत संस्था कोणत्या बघा, UNIFEM म्हणजे युनिफेम, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट फंड फॉर विमेन. स्थापना झाली याची युनोच्या अंतर्गत झालेली आहे 1976 मध्ये. 2011 ला पुनर्रचना केली गेली. स्त्री हक्कासाठी कार्यरत आहे ही कोणती संस्था? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट फंड फॉर विमेन. महिला व बाल विकास मंत्रालय याच्या अंतर्गत ती भारतामध्ये पडते. आणि मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, चाइल्ड आहे ते चिल्ड्रन झालं, चाइल्ड डेव्हलपमेंट. तर हे देखील याच्यावर एक प्रकारे याच्या पण ते अंडर आहेत म्हणजे नॅशनल लेवलला याच्या संघटना याच्यावर काम करतात. ठीक आहे. हा विभाग 1985 पासून मानव संसाधन विकास मंत्रालय अंतर्गत कार्यरत होता. 30 जानेवारी 2006 पासून स्वतंत्र मंत्रालय महिलांसाठी धोरणे, कार्यक्रम, योजना इत्यादी पार पडतात. ठीक आहे. सो नेक्स्ट. तर हा आपला चॅप्टर संपलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला काही क्वेश्चन डाऊट असतील विचारा. Any doubts, question you may ask. सांगा काही डाऊट्स क्वेश्चन असतील ते विचारा बिंदास.
नो डाउट्स, नो क्वेरीज? नाही सर. ठीक आहे. सो मग आपण आजचा जो क्लास आहे तो आपण इथे एंड करूया, थांबूया. ठीक आहे. ओके सर. थँक्यू सर. सो थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. थँक्यू सर. Thank you, sir. वेलकम ऑल. वेलकम ऑल.